नमस्कार. प्रभाग क्रमांक 3 मधले तरुण तडफदार अनेक सामाजिक कार्यकर्ते यांनी अल्पकाळातच या परिसराचा कायापालट केलेला आहे. थोर मनाचे आणि मित्रत्वाचा पाठीराखा या भागात त्यांचा मोठा परिचय आहे. कराड शहराबरोबर बाहेर त्यांचं एक संघटन कौशल्य जे असतं ते मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं. दिलदार मनाचा, मित्रांच्यावर अतोनात प्रेम करणारा आणि गोरगरिबांच्यासाठी धावणारा आणि आजपर्यंत शेकडो सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणारे असे प्रवीण पवार आप्पा माझ्यासोबत आहेत. कराड वार्ताच्या माध्यमातून आम्ही त्यांची आता मुलाखत छोटीशी घेतो. आप्पा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल तुम्ही प्रभाग क्रमांक 3 मधून सध्या कराड नगर परिषदेच्या निवडणुकीला सामोर जात आहे? कराड शहराच्या प्रभाग नंबर 3 यामध्ये मी 2 आरक्षण पडले, एक ओपन पुरुष आणि ओपन महिला अशा हिशोबाने 2 आरक्षण पडली. त्या आरक्षण पडत असताना मी पुरुष मधून अर्ज भरलेला आहे. गेल्या 4 वर्षापूर्वी इथं जी परिस्थिती होती म्हणजे रस्त्याची दयनीय अवस्था, बिकट अवस्था होती, तर मी बरेच इथल्या स्थानिक लोकांनी आंदोलन वगैरे केलेली. त्यात खरं तर नाव घ्यायचं म्हणलं तर माननीय श्री जावेद नायकोडी यांनी या प्रभागासाठी बरेच आंदोलनं केली. त्या रस्ता होण्यासाठी मी सुद्धा खूप निवेदनं वगैरे दिली. निवेदनं दिल्यानंतर सुद्धा नगरपालिका लक्ष घालत नव्हती. नगरपालिका लक्ष घालत नाही म्हणून मी काही बसलो नाही. मी स्वखर्चानं लाखो रुपये खर्च करून सूर्यवंशी मळ्याकडे जाणारा जो रस्ता होता तो रस्ता पूर्ण केला. आणि सगळ्यात महत्त्वाचं जर काही गोष्ट असेल तर आपण समाजाचं काहीतरी देणं आहे आणि ती कुठल्या ना कुठल्या स्वरूपात द्यायचं. विरोधकांनी बरेच माझ्यावरती हे केलं की बाबा हा राजकीय स्टंट आहे वगैरे असं तसं, पण मी त्या कोणत्याही गोष्टीला उत्तर न देता मी माझी सामाजिक भावना डोक्यात ठेवून त्या सगळ्या गोष्टी केल्या. आणि त्यानंतर मी लाडक्या बहीण योजनेचं काम एक बॅनर पुरतं पोस्टर पुरतं काही मी ठेवलं नव्हतं की 2 दिवस आपण खुर्ची टाकून बसलो, लोकांसाठी केलं, फोटो टाकले, व्हायरल केले, असा हिशोब नव्हता. तर 4.5 महिने मी स्वतः सकाळपासून रात्री 11-12 वाजेपर्यंत मी महिलांचे, माता भगिनीचे फॉर्म भरले आणि त्यांना 1,500 महिना मिळवण्यासाठी प्रयत्न केले. सर्वसाधारण 1,500 महिलांचे अर्ज मी त्या प्रभागातून किंवा बाहेरच्या प्रभागातील काही लोक महिला असलेली त्यांचं भरलं. मी असं कधी विचार केला नाही की ही महिला माझ्या प्रभागातली, ही महिला माझ्या प्रभागातली नाही, किंवा मला पण माहित नव्हतं वॉर्ड रचना कशी असणार आहे, काय असणार आहे. पण एक समाजाचं काहीतरी आपण देणं असतो, ह्या भावनेतून मी ह्या सगळ्या गोष्टी केल्या. कारण का इथल्या ज्या महिला आहेत त्या बऱ्यापैकी अशिक्षित आहेत, त्यामुळं गावात त्यांना कोण विचारत नाही. त्यामुळे त्यांचा एखादा अर्ज कमी असला, फॉर्म कमी असला, एखादं कागदपत्र कमी असलं तर त्यांना शांतपणे समजून सांगून त्या गोष्टी मॅनेज करून आम्ही सगळ्या पद्धतीनं त्यांचा व्यवस्थित पद्धतीनं फॉर्म भरून घेतला आणि त्यांना ते 1,500 मिळवण्यासाठी प्रयत्न केला. त्याचबरोबर गेले 9 वर्ष झालं इथल्या बऱ्याच लोकांचं रेशन कार्डवरती धान्य मिळत नव्हतं. रेशन कार्डवरती धान्य मिळत नव्हतं तर मी त्यांना ती रेशन कार्डवरती धान्य मिळवण्यासाठी सातत्याने प्रशासनाचा पाठपुरावा करून त्या कुटुंबांना 350 कुटुंबांना आसपास मी धान्य मिळवून देण्याचा प्रयत्न केला. विरोधकांनी त्यात पण उठवलं की ह्यांनी नवीन राशन कार्ड दिले, नवीन राशन. मी एकही नवीन राशन कार्ड कुठलंही नवीन दिलं नाही. तर जे जुने रेशन कार्ड होते त्यांच्यावरती धान्य बंद होतं. ज्या गोरगरीब कुटुंब असतील, सर्वसामान्य कुटुंब असतील, त्यांना जे धान्य मिळत होतं गेले 9 वर्षापासून ते बंद झालेलं होतं आणि ते चालू करण्यासाठी मी खटाटोप करून पूर्ण प्रयत्न करून मान्य श्री बाळासाहेब पाटील असलेले यांच्या माध्यमातून मी ते धान्य मिळवून देण्याचा प्रयत्न केला. आणि आज त्या कुटुंबांना दिवसभर कष्ट करून त्या तहसीलदार कचेरीत जाणं अवघड होत होतं. कारण दिवसभराची 700 रुपये, 1000 रुपये, 800 रुपये त्याची जी हाजरी बुडत होती आणि तिथं त्यांना कोण विचारत नव्हतं. त्यामुळे फक्त त्यांच्याकडून कागदपत्र घेऊन विनामूल्य मी त्यांना ते धान्य मिळवून देण्याचा प्रयत्न केला. आणि हे खरं तर काम इथल्या स्थानिक नगरसेवकांचं असतं किंवा त्यांनी ह्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळं हे काम मला करावं लागलं. आणि शेवटी लोकांच्यातून मला म्हणणं असं आलं की एवढा जर तुम्ही काम करत असेल तर या प्रभागाचं नेतृत्व करण्यासाठी आम्हाला तुमच्यासारखा सक्षम नेतृत्व कोणाचं नाही आणि ते तुम्ही करावं. कारण काय झालं, कराड हा सर्वसाधारणपणे 3.5 किलोमीटर वर्ग किलोमीटर मध्ये सगळं अख्खं कराड बसते, राहिलेले 13 ते 14 वॉर्ड. आणि आमचा एकमेव वॉर्ड आहे की 2.7 किलोमीटर वर्गामध्ये बसते. म्हणजे क्षेत्रफळात कराड मध्ये सगळ्यात मोठा वॉर्ड धरला तर आमचा आहे. पण एकच रस्ता त्यात डांबरे, तो पण शिवाजी स्टेडियम पासून सूर्यवंशी माळ्यापर्यंत. ह्याच्यापेक्षा आमच्या प्रभागात एकही डांबरी रस्ता नाहीये. दुसरी गोष्ट इथं बारडबरे इथं
STPचं जे काम चालू असतं तिथं जवळजवळ 5-25 पोरं कामाला असते ते. तर ह्या प्रभागातली एकही मुलगा तिथं कामाला नाही. त्या अनुषंगानं पण मी ज्यावेळी नगरपालिकेत निवडून येऊन जाईल त्यावेळी इथल्या प्रभागातली जास्तीत जास्त मुलं तिथं कामाला लावण्याचा माझा सगळ्यात पहिल्यांदा हेतू आहे. आणि इथं जो बौद्ध समाज आमचा जो बारडबरी परिसरात राहत होता त्यांना धाराशिव वसाहतमध्ये शिफ्ट केलं. सगळ्यात महत्वाची जर गोष्ट काय असेल तर ती पहिली लोक मंगळवार पेठेत राहत होते. तिथनं त्यांना गोड बोलून इकडच्या परिसरात आणून तिथं ठेवायला लावलं. तिथनं ठेवल्यानंतर तिथं कचऱ्याचा ह्याचा त्यांचा भरपूर त्यांना भयानक त्रास व्हायला लागला. म्हणजे एक आदिवासी पाडा जसा असतो त्या पद्धतीनं त्यांचं जे हाल झालं ते हाल आजच्या कंडिशनमध्ये कुठल्याही समाजाचं कुठल्याही लोकांचं होत नाहीत. अशा पद्धतीनं त्यांनी हलाखीचं जीवन काढलं. आणि इथल्या काही लोकांनी त्यांना गोड बोलून त्या धाराशिव वसाहतमध्ये जे शिफ्ट केलं. आणि ती धाराशिव वसाहत ॲक्च्युली पाटण कॉलनीतील झोपडपट्टी आहे. त्या झोपडपट्टीतील पूरग्रस्त लोकांसाठी ती वसाहत बांधण्यात आलेली होती. ती लोक इथं आली नाहीत म्हणून ह्या लोकांना तिथं राहण्यासाठी सांगितलं, आम्ही तुमच्या नाव वगैरे करून देतो म्हणून प्रशासनानं पण सांगितलं, काही नेत्यांनी पण सांगितलं. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांचा केसानं गळा कापण्याचं काम इथल्या लोकांनी केलं. आणि त्या लोकांच्या नावावर पण अजून ती जागा नाही, त्यांच्या नावावर लाईट बिल पण नाही. आणि ती बिल्डिंग आता पूर्ण जीर्ण झालेली आहे. तिथे त्यांचे ड्रेनेजचे प्रॉब्लेम्स आहेत, लिकेजचे प्रॉब्लेम्स आहेत, लाईटचे प्रॉब्लेम्स आहेत. या सगळ्या अडचणींना ती मात देत आज पण ती शोषित आहेत सगळी लोक. आणि ह्या लोकांना कुठेतरी न्याय मिळवून देण्यासाठी या प्रभागाचं नेतृत्व मला करायचं आहे. ओके, दुसरी गोष्ट होती की प्रत्येक वर्षी पावसाळ्यात इकडे खूप विदारक परिस्थिती असायची. विद्यार्थ्यांना पायपीट करत आणि एक तारेवरची कसरत करत प्रवास करावा लागत होता. आणि या प्रभागात काही ठिकाणी तुम्ही रस्ते केले, ते या संदर्भातला कशा पद्धतीने रस्ते केले, त्यावेळी तुमचा काय संघर्ष होता? त्यावेळी रस्ता करत असताना मी पहिल्यांदा नगरपालिकेत इथली आंदोलनं झाल्यानंतर नगरपालिकेत बरेच निवेदनं दिली. निवेदनं दिल्यानंतर सुद्धा प्रशासनानं काही लक्ष दिलं नाही. शेवटी मी स्वतः त्या रस्त्यावरचा चिखल काढून JCBच्या साह्यानं चिखल काढून तिथं खडीकरण करून ग्रीड हातरून तो रस्ता पूर्ण चांगल्या पद्धतीने केला. ज्याला आज पण तिथला रस्ता असेल, वडार वस्तीवरचा रस्ता असेल, इथली ड्रेनेजची कामं असतील, पाण्याचे प्रश्न असतील, हे बऱ्यापैकी मी मिटवण्याचा प्रयत्न केला. परंतु अजून इथं चांगले रस्ते झालेले नाही ती. आणि ते रस्ते करण्याचा मानस माझा आहे. कराडचं जे कोणी आता नेतृत्व येईल नगरपालिकेत नगराध्यक्ष म्हणून त्यांच्याकडून मी ते काम करून घेण्याची माझ्याकडं कुवत आहे, हिंमत आहे. आणि त्या पद्धतीनं त्या ताकदीनं त्यांचा पाठपुरावा करून त्या सगळ्या गोष्टी मी पूर्ण करण्याचा जेनून प्रयत्न करणार आहे. आपण तुम्ही निवडून आल्यानंतर काय संकल्प आहे तुमच्या मनामध्ये? प्रभाग क्रमांक 3 कसा असावा, इतर प्रभागातल्या लोकांनी कसा आदर्श घ्यावा, आणि या 3 नंबरच्या प्रभागात प्रवीण पराप्पाच्या माध्यमातून झालेलं काम पाहण्यासाठी कशी लोक येतील, काय तुमचा मानस आहे? सगळ्यात महत्वाची गोष्ट जर काय असेल तर इथल्या प्रभागातील राहणाऱ्या लोकांना ज्या मूलभूत गरजा असतात, रस्ते असतील, लाईट असेल, पाणी असेल, ह्या गोष्टीत मिळाल्या नाही. म्हणजे आम्ही सगळ्या गोष्टीचा टॅक्स भरतोय, ती लोक सगळ्या गोष्टीचा टॅक्स भरतात, पण त्यांना रिसर पाणी येत नाही, रिसर लाईट नाही किंवा रस्ते नाहीत. सगळ्यात जास्त टॅक्स मला वाटते आमच्या प्रभागातनं जात असेल, कारण एवढं जास्त मोठ्या तुमच्या क्षेत्रफळाचा हा वॉर्ड आहे. आणि तरी सुद्धा आमच्या प्रभागात कोणतेही रस्ते केले जात नाहीत, कोणताही रोड डेव्हलप करत नाही, ती कोणतीही बाग नाही, बगीचा नाही. आणि कमीत कमी माझा हा पहिला प्रयत्न राहणार की कमीत कमी लोकांना त्यांच्या त्या मूलभूत गरजा तरी मिळाव्यात, ज्या आज सगळ्यात कधी मिळाल्या नाहीत. त्यांच्या ज्या हक्काची आहे ती संविधानानं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचं आयुष्य त्या लोकांना हक्क न्याय मिळवून देण्यासाठी खर्च केलं. आणि ते हक्क न्याय मिळवून त्यांच्या विचाराला कुठेतरी आपण साथ देऊन पुढे काम करायचं आहे, हा विचार डोक्यात ठेवून मी ह्या प्रभागाचं नेतृत्व करण्याचा मी प्रयत्न करेन. आपा, तुमच्या विरोधात सध्या कोण विरोधक आहेत आणि तुमच्या विरोधात कशा प्रकारे अफवा उठवल्या जातात, काय नेमकं आहे, थोडंसं स्पष्ट करा. माझ्या विरोधात सर्वसाधारणपणे इथे जी लोक उभी राहिलेले आहेत ते एकतर ज्या दिवशी निवडणुका येतील त्याच्या आधी 1 महिने 2 महिने जागरूक होतात आणि मतं मागण्यासाठी येतात. निवडून काही येतात, काही पडतात, आणि त्यानंतर इथल्या प्रभागातील लोकांना कधीही विचारपूस करत नाहीत, कधी ह्यांच्या अडीअडचणींना जात नाहीत. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी ज्यावेळी हा रोड केला तर माझ्याबद्दल त्याने अफवा पसरली की ह्यानं नगरपालिकेतून पैसे घेतलं, त्या रोडचं केलेलं पैसे घेतले, एक मुद्दा. आणि दुसरी गोष्ट, परत मी ज्यावेळी शहानिशा केली तर म्हणले नाही कॉन्ट्रॅक्टरकडनं पैसे घेतलं तुम्ही.
तर असं कोणत्याही प्रकारचे मी पैसे घेतले नाही आणि असं कोणी कधी पैसे देत नाहीत. पण इथली लोक जी अशिक्षित आहेत त्यांना ही गोष्ट पटवून देण्याचा ती प्रयत्न करते ते माझ्याबद्दलच्या अफवा पसरते ती. तर असली कोणतीही गोष्ट खरी नाही आणि सगळं ह्याबद्दलच्या अफवा पसरून माझी बदनामी करण्याचा काही लोक प्रयत्न करतात. पण जनता जनार्दन त्यांना योग्य वेळी योग्य उत्तर मताच्या स्वरूपात देईल अशी मी आशा ठेवतो, अपेक्षा व्यक्त करतो. मतदारांना काय आव्हान करणार आहे तुम्ही 3 नंबरवर? मतदारांना एवढंच आव्हान करणार नाही, दिशा तुमच्या संदर्भात दिशाभूल करणारी वक्तव्य केली जातात, तुमच्यावर आरोप केले जातात, तर मतदारांना तुम्ही काय सांगणार आहात? तर सगळ्यात पहिल्यांदा मी मतदारांना एवढंच गोष्ट सांगेन की अशा प्रकारची कोणतीही अफवा म्हणजे इथं सर्वसाधारणपणे हिंदू, मुस्लिम, बौद्ध समाजाची जी लोक राहतात आणि ही जी लोक राहतात ती गुन्ह्या गोविंदांना आजपर्यंत राहतात. काही लोकांना माझ्या बाबतीत जातीयवादी म्हणून सांगितलं जातं, काही लोकांना तो गोरगरिबांसाठी काही बघत नाही असं म्हटलं जातं. पण ह्या सगळ्या महत्वाच्या गोष्टीत मी आज जी लाडक्या बहीण योजनेचं काम केलं असेल किंवा रेशन कार्डचं काम केलं असेल सगळ्या समाजातील लोकांचं केलेलं आहे. असं विशिष्ट एका समाजातल्या लोकांसाठी केलंय असं कोणताही विषय नाही. किंवा मी रस्ता जरी केला तर त्यात मुस्लिम समाजाचा पण जातोय, हिंदू समाजाचा पण जातोय, बौद्ध सर्व समाजातले लोक जातात. त्यात गोरगरीब जातोय, श्रीमंत जातोय, सर्वसामान्य जातोय. परंतु ह्या माझ्या बाबतीत अफवा केल्या जातात की हे अफवा फक्त ह्याच भागात लक्ष देतात, बाकीच्या भागात लक्ष देत नाहीत. तर जिथं कमी पडेल तिथे मी लक्ष देणार आणि ते माझा करण्याचा हा सगळा मानस आहे की इथल्या लोकांना कमीत कमी सुरुवातीला मूलभूत गरजांच्या तरी गोष्टी मिळाल्या पाहिजेत आणि ज्या मूलभूत गरजा असतात त्या गोष्टी मिळवण्यासाठी मी पहिल्यांदा प्रयत्न करत आहे. तुम्हाला दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो की आपल्या कराड नगरपालिकेची जी पाण्याची लाईन जी मध्ये फुटलेली होती मागच्या वर्षी 5-6 दिवसासाठी फुटलेली होती, त्यावेळी इथं सगळ्यात पहिला जर टँकर कोणी चालू केला असला तर मी स्वतः केला. कारण इथल्या पाण्याची फुटलेली होती कॉन्ट्रॅक्टर करून कुठल्या पाण्याच्या प्रवाहातून. त्यावेळी कराड शहरातील पाणी 5 दिवसासाठी बंद झालेलं होतं. तर हे पाणी बंद झाल्यानंतर इथल्या लोकांची खूप अवस्था वाईट होती. त्यावेळी ह्या प्रभागात पहिल्यांदा जर टँकर कोणी चालू केला असला तर मी स्वतः चालू केला. त्यासाठी मी स्वतः इथल्या प्रभागातील लोकांसाठी 1.5 लाख रुपये खर्च करून एक स्वतः टँकर खरेदी केला आणि तो विनामूल्य आजही कुणाची माती असू दे, कोणाचं लग्न कार्य असू दे, कोणाचं शुभ कार्य असू दे, ह्या सगळ्या गोष्टीसाठी फ्रीमध्ये मी ते टँकर त्यांना पोच करत असतो. त्यानंतर दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आमच्या बाराडबरी परिसरात एक टॉयलेट आहे, सार्वजनिक शौचालय आहे. त्यात 3 पुरुषांसाठी आहे, 3 महिलांसाठी आहे. आणि त्या टॉयलेटची इतकी वाईट अवस्था होती म्हणजे त्याला दरवाजे नाहीत, तिथं आत लाईटा नाहीत, सगळे प्रॉब्लेम झालेले, आतल्या फरशा फुटलेल्या होत्या. निवेदन देऊन सुद्धा नगरपालिकेनं किंवा इथल्या स्थानिक नगरसेवकांनी कोणी लक्ष न देता दिलं नाही आणि निवेदन देऊन सुद्धा ही नगरपालिकेनं पण इथं काही माणसं पाठवली नाहीत, खर्च केला नाही, काय नाही. स्वतः मी करताना मागच्या वर्षी त्या सगळ्या गोष्टी केल्या. अडचण काय असते, पुरुष मंडळी कुठेही जाऊ शकतात पण जी प्रेग्नेंट महिला असेल, लहान मुले असतील, वयात आलेल्या मुली असतील, ह्या जाणार कुठं, किंवा जे पेशंट असलेली ती जाणार कुठं, ह्या सगळ्या लोकांचा विचार करून मी खर्चानं ते टॉयलेट बांधून दिलं आणि इथला अडचण सोडवण्याचा अंश मात्र का होईना मी प्रयत्न केला. ह्या प्रयत्न करत असताना इथलं जे आता लोक माझ्या विरोधात उभे राहिलेले आहेत त्या लोकांनी फक्त उभा राहण्याशिवाय दुसरं कुठलंही काम करत नाहीत. ते फक्त इलेक्शन आलं की उभा राहायचं आणि मतं मागायची. पण इथल्या स्थानिक लोकांच्या काही अडीअडचणी आहेत, काही गोष्टींना त्यांना सामोरं जावं लागतं. या कोणत्याही गोष्टी ती बघत नाहीत, काय नाहीत. फक्त निवडणुकीत 4 पैसे वाटायचे आणि आपला प्रयत्न करायचा एवढा त्याचा प्रयत्न असतो. पण आज मतदार राजा पूर्ण जागृत आहे. गेल्या 5 वर्षात म्हणजे कोरोनात मी जी काही कामं केली असेल, ऑक्सिजन मशीन पुरवण्यापासून त्यांना पेशंटला दवाखान्यात न्यायचं असेल, किट वाटप असेल, या सगळ्या गोष्टी केल्या. पण कधी फोटो सेशन किंवा असल्या गोष्टी केल्या नाही ते. पण का यानंतरच्या काळात मी थोडंसं गोष्टी लोकांनी माझ्या काही व्हायरल केल्या. पण ह्या सगळ्या गोष्टी व्हायरल करण्याच्या मागचा हेतू हाच होता की काही लोकांनी अजून दानशूर व्यक्तींनी आपल्या प्रभागातील गोरगरीब जनता असतील, लोक असतील, ह्यांच्यासाठी काही ना काहीतरी प्रयत्न करावेत. ह्या अनुषंगाने ह्या गोष्टी काही झाल्या असतील. मला एवढंच सांगायचं आहे की माझ्यापेक्षा जर जास्त कोणाचं मेरिट असेल ह्या वॉर्डमध्ये उभा राहण्याचं तर मी 100% मी स्वीकारायला तयार आहे. आणि माझ्या एवढं जर काम कोणी करून दाखवलेलं असेल आणि ऑन बोर्ड त्यांनी सांगितलं तर मी ह्या सगळ्या गोष्टीतून माघार पण माझी घ्यायला तयार आहे. मी ज्या लोकांसाठी ताकदीनं काम केले त्या लोकांनीच मला उभं केलेलं आहे आणि त्या लोकांच्या विश्वासाला तडा जाणार नाही. त्या पद्धतीने येणाऱ्या 5 वर्षात मी काम करीन ही गवाही देतो.
कोरोना काळात आप्पा काय काम केलं? कोरोना काळात मी ऑक्सिजन मशीन, काही लोकांना ऑक्सिजनचा त्यावेळी पुरवठा होत नव्हता, काही लोक घरी बसून औषध घेऊन आजारी झाली, तिथल्या लोकांची परिस्थिती पण नव्हती की दवाखान्यात ऍडमिट होणे किंवा दवाखान्यात बेड मिळणे, तर त्या लोकांना घरी मी ऑक्सिजन मशीन दिलं असेल किंवा किट दिली असलेली, खाण्यापिण्याची किट दिली असलेली, भाजीपाला वाटप केला असेल, अशा बऱ्याच गोष्टी मी केलेल्या आहेत. काही लोकांना दवाखान्यात पोहोचवण्यापर्यंत, अग्नी देण्यापर्यंत एवढं काम. शहरापासून गल्लीपर्यंत आम्ही घेतो बातम्यांचा वेगवान आढावा. राजकीय नेता असो किंवा सर्वसामान्य कार्यकर्ता, आम्ही त्यांच्यावर करतो प्रश्नांचा भडीमार.